पुढच्या बातम्यांकडे घेणार आहोत। बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 मध्ये। बीडमध्ये मनोज जरांगे पाटलांची आज इशारा सभा। सभेआधी मनोज जरांगे पाटलांकडून महापुरुषांना अभिवादन। विराट रॅली काढत जरांगेंवर 200 जेसीपी मधून पुष्पवृष्टी। जरांगे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। आता चर्चा नको, फक्त आरक्षण हवं। सरसकट नको, तुम्ही दिलेल्या 4 शब्दांवर आरक्षण द्या। सरकारच्या हातात अजून 2 दिवस, त्यांनी निर्णय घ्यावा। जरांगेंची भूमिका। भुजबळ खालच्या विचारांच्या दर्जाचे, भुजबळांच्या डोक्यात गटारासारखे किरे। मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर हल्लाबोल। बीडच्या सभेआधी मनोज जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न। बच्चू कडू आणि मंगेश चिवटे यांच्याकडून जरांगेंची समजूत काढण्याचा प्रयत्न। सरकारने दिलेल्या 4 शब्दांवर आम्ही ठाम, तर चर्चेमधील काही गोष्टी न पटल्यामुळे उठून जाण्याचा प्रयत्न केला। जरांगेंची प्रतिक्रिया। सगळे सोरियांची व्याख्या करणं महत्त्वाचे, व्याख्या चुकीची केली तर अंगलट येऊ शकतं। बच्चू कडू यांचं वक्तव्य। अंदरवालीमध्ये झालं ते कुठल्याही सभेमध्ये होऊ नये यासाठी सरकार काळजी घेतंय। समाजकंटक सभेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतायत, त्यामुळे विशेष काळजी घेतली जाईल। संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। सरकारला कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या गोष्टीच कराव्या लागतात। कुणी काय मागणी करावी हा ज्याचा त्याचा अधिकार। मनोज जरांगे यांच्या मागण्यावर अजित पवार यांची प्रतिक्रिया। देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा डाव टाकू नये, भयानक परिस्थिती निर्माण होईल। फडणवीसांनी याआधी डाव टाकला होता तेव्हा काय झालं होतं हे त्यांना माहिती आहे। जरांगेंचा फडणवीसांना इशारा। बीडमधील मनोज जरांगे यांच्या इशारा सभेला मुस्लिम समाजाचा पाठिंबा। बार्शी नाक्यावर लागले जरांगे यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवणारे बॅनर्स। बीडमधील व्यापाऱ्यांचा मनोज जरांगेंना पाठिंबा। व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवून दिला पाठिंबा, तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचाही बंदोबस्त। कोल्हापुरात आजपासून जमावबंदीचे आदेश लागू। जरांगे यांच्या अल्टिमेटमच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश। मराठा समाज आक्रमक होण्याची शक्यता असल्यामुळे खबरदारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले। धमकी प्रकरणानंतर खासदार हेमंत पाटील यांची नांदेडच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त वाढवलेला आहे। हेमंत पाटलांना देशामध्ये 26 जानेवारीला घातपात घडवण्याच्या धमकीचा फोन आला होता। आम्हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आम्ही राष्ट्रवादी, आम्ही सांगू तेच खरं। पुण्यामध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर अजित पवारांची प्रतिक्रिया। कमळ चिन्हावर नाही, घड्याळावरच निवडणूक लढवणार। निवडणूक आयोगाचा निकाल आमच्या बाजूने लागेल। सुनील तटकरे यांना विश्वास। बारामती लोकसभेसाठी योग्य उमेदवार दिला जाईल। बारामतीमधून लढण्यावर अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट। बारामती लोकसभेच्या उमेदवारीच्या प्रश्नावर अजित पवारांची प्रतिक्रिया। नियमाचा भंग केल्यामुळे संसदेतील खासदारांवर कारवाई। खासदार सुप्रिया सुळे यांच्या निलंबनावर अजित पवारांचं परखड भाष्य। लोकसभेमध्ये आम्ही असं काय केलं होतं की आम्हाला बाहेर काढलं। खासदार सुप्रिया सुळे यांचा निलंबनासंदर्भात सवाल। बॅलेट पेपरवर निवडणूक घेऊन दाखवा, 300 नव्हे 500च्या पार जाऊन दाखवा, आमचं चॅलेंज। ईव्हीएम वापरा, मात्र व्हीव्हीपीटीचा 100% वापर करा। संजय राऊतांचं भाजपला आव्हान। संजय राऊत हे एकटेच लोकसभेच्या 23 जागांवर उमेदवारी करणार। जागा लढवण्यासाठी त्यांच्याकडे उमेदवारच नाहीत। खासदार सुजय विखे पाटलांचा संजय राऊतांना टोला। जितेंद्र आव्हाडांना पक्षात कोणी विचारत नाही, एकाकी पडल्यामुळे आव्हाड भ्रमिष्ट अवस्थेमध्ये आहेत। हसन मुश्रीफांचा जितेंद्र आव्हाड यांच्यावर एकेरी उल्लेख करत हल्लाबोल। एकेरी शब्द वापरणं ही मुश्रीफांची संस्कृती। राजकीय जीवनात मुश्रीफांशी 5 मिनिटंही बोललो नाही। मुश्रीफांच्या टीकेनंतर जितेंद्र आव्हाड यांचं प्रत्युत्तर। साताऱ्यामध्ये शंभूराज देसाई यांच्या ताफ्यावर माथे फिरून बाटली भिरकावली। पोवई नाक्यावर काल संध्याकाळी ताफ्यावर बाटली भिरकावल्यामुळे गोंधळ झाला। बाटली चुकून ताफ्यावर फेकली गेल्याचं पोलीस चौकशीमध्ये उघड झालंय। ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांची सोमवारी पुन्हा चौकशी केली जाणार आहे।
कायदे तज्ज्ञांसोबत बडगुजर चौकशीला येणार, तसंच लेखी स्वरूपामध्ये चौकशीचं उत्तर देणार. गुन्हे शाखेकडून बडगुजर यांची मागणी मान्य. अशोक चव्हाण भाजपमध्ये येणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीमध्ये सांगितलंय. खासदार प्रताप पाटील चिखलीकरांचा दावा. भाजपचा दुपट्टा घालायला कुणी तयार असेल तर त्यांचं स्वागतच आहे. नांदेडमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य. अशोक चव्हाण भाजपमध्ये जात असतील तर काँग्रेसनं विचार करावा. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये नाशिकमध्ये 23 जानेवारीला ठाकरे गटाचं महाशिबिर. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजन. लोकसभेच्या 350 जागा जिंकण्याचं भाजपचं लक्ष्य. 2024च्या निवडणुकीची भाजपकडून जोरदार तयारी सुरू. दिल्लीतील राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये भाजपचा अजेंडा. अटकेनंतर सुनील केदार यांच्यावर उच्च रक्तदाबामुळे आयसीयूमध्ये उपचार सुरू. अद्याप कारागृहात रवानगी नाही. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदारांना 5 वर्षांचा सश्रम तुरुंगवास. काँग्रेस नेते सुनील केदार यांची आमदारकी रद्द होणार. पोलिसांनी केदार यांच्या शिक्षेची माहिती विधिमंडळाला दिली. सूत्रांची माहिती. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यासोबत मुख्यमंत्र्यांचा संवाद. विधान भवनासमोर शेतकऱ्यांकडून आत्महत्येचा प्रयत्न. शरद पवारांचा आणखी एक नातू राजकारणात येण्याच्या तयारीत. श्रीनिवास पवारांचा मुलगा युगेंद्र पवार राजकारणात पदार्पण करण्याच्या चर्चा. कालपासून राजधानी दिल्लीमध्ये भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू. बैठकीला विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार उपस्थित राहणार. राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावर लवकरच अंतिम शिक्कामोर्तब. शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यामध्ये दिल्लीमध्ये चर्चा. काँग्रेसची 28 तारखेला नागपुरात सभा. लोकसभा निवडणुकीचा शंखनाद करणार. सभेला हम हे तैयार हे नाव देण्यात आले. कांदिवलीमध्ये रिक्षा चालक आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये वाद. मी गाढव, मला रिक्षा रांगेत लावायला कळत नाही. मनसेनं लावले होते फलक. रिक्षा रांगेत लावण्यावरून झालेला वाद पोलिसांच्या मध्यस्थीनं मिटला. राज्यामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये शिवरायांचं महानाट्य दाखवलं जाणार आहे. राज्याच्या सांस्कृतिक विभागाचा महत्त्वाचा निर्णय. महानाट्य दाखवण्यासाठी राज्य सरकार 40 कोटींचा खर्च करणार. बारामतीमध्ये शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कुस्ती स्पर्धेचं आयोजन. अजित पवार यांचे पुतणे योगेंद्र पवार यांच्याकडून कुस्ती स्पर्धेचं आयोजन. पंढरपूर ते घुमान रथ आणि सायकल यात्रेचा समारोप. पंढरीमध्ये विठ्ठलाच्या नामदेव महाराज पादुका आणि विठ्ठल भेटीनं यात्रेची सांगता. जेजुरी गडावर सामाजिक प्रयोजन दिवस मोठ्या उत्साहात साजरा. गडावर 5,000हून अधिक भाविकांनी अन्नदानाचा लाभ घेतला. अयोध्येमध्ये 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाचा अभिषेक होणार. प्राणप्रतिष्ठापना या सोहळ्यासह केवळ 84 सेकंदाचा शुभमुहूर्त. काशीचे ज्योतिषी पंडित गणेश्वर शास्त्री द्रविड यांनी हा मुहूर्त निवडलाय. अयोध्येमध्ये रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी तयारी करण्यात आलेली आहे. अयोध्येमध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह चोख सुरक्षा व्यवस्था. राम मंदिर सोहळ्यासाठी भाजपकडून राज्यामध्ये विशेष तयारी. या सोहळ्या निमित्तानं 7 दिवस मुंबई भाजप कार्यालयात कार्यक्रम. गीता जयंती महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये सामूहिक गीता पठणाचं आयोजन. नागपूरच्या वेगवेगळ्या शाळेच्या 10,000 विद्यार्थ्यांचा सामूहिक गीता पठणामध्ये सहभाग. साताऱ्याच्या मलवडीमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही पार पडला श्री मल्हारी म्हाळसा कांताचा रथोत्सवाचा सोहळा. धूप आरती झाल्यानंतर मानकरी, सालकरी आणि पुजारी त्याचबरोबर वाघ्या मुरळींच्या उपस्थितीमध्ये रथावर नेण्यात आलं श्रींचं मुखवटे. गोंदियामध्ये धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते अहिंसा द्वारचं भूमिपूजन. जैन समाजातील कीर्तनकारांच्या स्मृती प्रित्यर्थ भव्य द्वार उभारणार.
महाराष्ट्रामध्ये लवकरच दिव्यांग विद्यापीठाची स्थापना केली जाणार। विद्यापीठ स्थापनेसाठी राज्य सरकारकडून तज्ज्ञांची समिती स्थापन। माजी कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीमध्ये 15 सदस्यांचा समावेश। लातूरच्या औसामधील लांबजारामध्ये राडा। जिल्हा परिषदेच्या शाळेमध्येच 2 गट भिडले। शालेय व्यवस्थापन समिती स्थापन करण्यासाठीच्या बैठकीत राडा। मुंबई गोवा महामार्गावर रायगड जवळ वाहतूक कोंडी झालेली आहे। सलगच्या सुट्ट्यांमुळे कोकणामध्ये जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे। हमरापूर फाटा रामवाडी जवळ वाहतूक कोंडी झाली आहे। सलग सुट्ट्यांमुळे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा। उर्से टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी। पश्चिम रेल्वेवर 24 डिसेंबरला मध्यरात्री 12:35 पासून 4:35 पर्यंत जम्बो ब्लॉकचं आयोजन। बोरिवली आणि भाईंदर स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर जम्बो ब्लॉक। मुंबई महापालिकेचा प्रदूषण नियंत्रणासाठी कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय। पालिकेकडे 5 प्रस्ताव सादर। वंदे भारतमुळे लोकलच्या वेळेत बदल झालेला आहे। 7 लोकल्स आणि 13 लांब पल्ल्याच्या गाड्यांना फटका बसलाय। मुंबई जालना वंदे भारतमुळे वेळापत्रकात बदल झालाय। अहमदनगरमधील नेवासा या तालुक्यामध्ये तहसील कार्यालयासमोर शेतकरी आक्रमक झाले। अतिवृष्टीचं अनुदान तसंच रेशन कार्ड धारकांच्या न्याय हक्कासाठी आमरण उपोषणाला सुरुवात। नांदेडच्या हदगावात पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन। तात्काळ पीक विमा द्या अन्यथा तीव्र आंदोलनाचा शेतकऱ्यांचा इशारा। भुसावळच्या हदनूर धरणामधून रब्बीसाठी पाण्याचं आवर्तनानंतर धरणामध्ये 95% पाणीसाठा शिल्लक। परभणीमध्ये अवकाळी पावसाचा भाजीपाल्याच्या दरावर मोठा परिणाम। आठवड्याभरामध्येच भाजीपाल्याच्या दरात दुपटीनं वाढ। वर्धा जिल्ह्यामध्ये नाफेड मार्फत खुल्या बाजारामध्ये तूर खरेदी करण्यात येणार। शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर नोंदणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश।